बघा हे बघा, एव्हरीथिंग इज जस्ट फुल. एवढी गर्दी आहे दोन्ही बाजूला. ते शेल सकट असतात आणि स्किन पण दिसतीये ताजे ताजे मॅरिनेट. ओ माय गॉड, लुक ॲट द साइज ऑफ द बासमती. सो इथे सगळं शॅलो फ्राय होतं जसं तुम्हाला दिसतंय. बोंबील सँडविच ही प्रॉन्स कोलीवाडा. पण हा पुली मंची जो काय प्रकार होता ना, आई ग मी विसरूच शकत नाही. आणि जय हिंद लेजेंडरी लंच होम मध्ये स्वागत. मला ही आधीच जागा का नाही दाखवली? खरंच मंडळी खंत आहे की मी ह्या जागेला आधी का नाही दाखवलं तुम्हाला, आणि मी सुद्धा स्वतः का नाही अनुभवलं. ओ माय गॉड, काय चव होते, काय त्या माशांची फ्रेशनेस. म्हणजे उगाच लोक इथे 2-2 आणि 3-3 तास वेटिंग मध्ये थांबत नाहीत. ऍक्च्युली समोरच तुम्हाला डिस्प्ले आहे फ्रेश माशांचा. आणि आता चला आता चव घेऊ. आणि सुरमईची मेजॉरिटी दिसते मला. जय हिंद. मंडळी, माशाची थाळी म्हणाल्यावरती मुंबईकरांच्या तोंडातून एक निवडक अशी नावं येतात आणि त्यापैकी एक खूप नावाजलेलं ब्रँड आणि नाव आहे जय हिंद लंच होम. आणि आता मी आहे कलानगरच्या जय हिंद लंच होमच्या ब्रँचमध्ये. म्हणतात की असं ब्रँड असल्यावरती गर्दी तुम्हाला दिसतेच, मग तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही उघडा तुमचा आउटलेट, तशातलाच हा भाग आहे. आणि यांचे अनेक असे आउटलेट्स आहेत. आणि तुम्ही एवढे कॉमेंट्स करायचा मला, तन्वी जय हिंद जय हिंद जय हिंद लंच होम. सो फायनली मी आलेली आहे, तुमच्या कॉमेंट्सला मान देऊन मी आता आलेली आहे. त्यांनी डिस्प्लेवरती ठेवलेत की कुठले मासे आहेत. एकदम स्वच्छता इथनंच आपल्याला कळतीये. इथे आहेत आपले ग्रेट सचिन तेंडुलकर. आणि आता मी तुम्हाला आतला नजारा दाखवते. हॅलो. चला संध्याकाळी लवकर आलेल्या मंडळींची गप्पा मारूया. आहे प्रॉन्स थाळी, ही आहे पॉम्फ्रेट थाळी. नेहमी येतो. आवडते बोंबील थाळी आणि माझ्या फॅमिलीला वेगवेगळे व्हरायटी आवडतात. म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मुलाला सुरमई आवडते. जेवण खूप आवडतं म्हणून मी सगळ्या फॅमिलीला इथे घेऊन येतो. एकदम युनिक कॉम्बिनेशन आलेलं आहे ते म्हणजे सुरमई बरोबर वडे. युजली आपण कोंबडी वडे खातो. बोंबील सँडविच मागवलाय, आला काट मागवलंय. आम्ही म्हटलं आज चेंज म्हणून थाळी नको. त्यांचा जिताडा आम्ही टेस्ट केलेला. इट वॉज व्हेरी ताजा आणि खूप टेस्टी होता. एकदम खूप छान होता. व्हेरी गुड, एक्सेलंट. बोंबील सँडविच आणि प्रॉन्स कोलीवाडा. मंडळी, मी आता इथे आमच्या मागे 2 मासे ठेवले. ते खापरी पापलेट ठेवला आहे आणि एक रावस. आणि त्याच्यामध्ये लिटरली अजिबात वास येत नव्हता. इतका फ्रेश आणि स्वच्छ आहे ना ही जागा. टाप टीप आहे अशी स्वच्छ. आणि आता तुमच्या सर्वात आवडत्या जागी म्हणजे ये जय हिंदच्या किचन मध्ये आलेलो आहोत. आणि बघा ही फुल हार्ड वर्किंग टीम आहे, कारण काय गर्दी तर काय थांबेच ना बाहेर. हे आहेत मिलिंद द मास्टर इथले, आणि हे आहेत आपले शेफ. व्हेजचा पण छान बेत आहे. इथे बघा आपले सार रेडी आहे. फडक्यात बांधलेला आपला कोलम निथळतोय. आणि हे आहे आपलं सार. रंगावरनच कळतंय की ह्याच्यात त्रिफळा असणार आहे आणि अगदी क्रीमी टेक्स्चर दिसतंय. आता सर्विंग चालू आहे. हे आहेत आगरी प्रॉन्स, हे आहेत आपले टप्पोरे वडे. आणि इथे आता थाळी लागणार आहे. सो इथे सगळं शॅलो फ्राय होतं जसं तुम्हाला दिसतंय. सगळ्या ताज्या माशांचं आणि एकदम पातळ अशा सुरमईचं तंदूर. हे बघा हे आहेत स्टफ्ड बोंबील. ओ माय गॉड, लुक एट दॅट. मला हे पॅटिस वाटलेले. ते ताजे ताजे मॅरिनेटेड बोंबील, किती साधे सुधे, स्वच्छ केलेले, पाणी काढलेले, काटा काढलेले. चला तर मग आता स्वयंपाकगृहाचं निरीक्षण मस्तपैकी करून झालेलं आहे. स्वच्छता अप्रतिम. आणि आता या अप्रतिम चवीसाठी जाऊया टेबलवरती. मंडळी आता 8:30च वाजलेत आणि गर्दी दाखवते मी तुम्हाला. सगळे टेबल्स फुल आहेत आणि आम्हाला नशिबाने मिळालं हे टेबल. सुपर फास्ट सर्व्हिस आलेली आहे. आपली सुरमई थाळी. ओ माय गॉड, लुक ॲट द साइज ऑफ द सुरमई. आणि बोंबील फ्राय एकदम कुरकुरीत आहे. आणि ह्याच्यामध्ये ना कुठलाही लाल मसाला नाहीये. आणि पाणी काढलेले आहेत बघा एकदम फ्लॅट. पुदिन्याची चटणी. बोंबील इतका फ्रेश आहे, खरा पाट्या घालता, एकदम चपटा आहे. प्रेपरेशन इज व्हेरी ऑथेंटिक. आणि हे बघा इथे बोंबलाचे हे स्किन पण दिसतीये, इतका फ्रेश आहे. काटा पण काढलेला आहे बोंबील. सगळ्या टेबल्सवरती बोंबील फ्राय हा मागवतातच आहे. म्हणजे किती लोकांना आवडतो ना बोंबील फ्राय. जे मुंबईकर ते लकी आहेत की आपल्याला बोंबील एवढा ताजा रोज मिळू शकतो. वेलकम ड्रिंक आलेलं आहे आपलं, अर्थात सोलकढी, ज्याच्यावरती आहे गार्निशिंग कोथिंबिरीचं.
हे असतं प्रमाणपत्र. कोकम एकदम ऑथेंटिक आहे. थोडासा ठसका लागला, आय थिंक मिरची आहे याच्यामध्ये. स्टार्टर्समध्ये आलेले आहे प्रॉन्स आगरी आणि तिसऱ्या सुक्का. प्रॉन्स आगरी म्हणजे दिसतंय एकदम जाणजाण. सो आगरी प्रॉन्स आहेत ना, हे मी बघितलं, मी म्हणलं की अरे हे असं काय, तर ते शेल सकट असतात आणि हे बघा हे असं असतं. खूप आगरी डिशेस मी बघितलेले आहेत की ते लॉबस्टर प्रॉन्स ना हे शेल सकट शिजवतात आणि आता त्याची काय मजा आहे ती बघण्यासाठी आपल्याला टेस्ट करावं लागेल. सो पहिला तर मी हा काढलेला आहे आणि त्यांनी ना त्या शेलवरती कट मारला होता आणि त्याच्यामध्ये तो फुल मसाला स्टफ केलेला. सो इथे सगळा तो मसाला ड्राय लागला आहे. काय म्हणजे शेल सकट एवढा फ्लेवरफुल हा कसा काय झाला आहे. म्हणजे त्यांचा मसाला, खडा मसाला खूप आहे, तिखट आहे, पण तो प्रॉन बरोबर जो लागतो म्हणजे ते मॅरिनेशन इज ब्रिलियंट. इट्स डॅम टेस्टी. खूपच फ्रेश आहे आणि ना ॲक्च्युली काय होतं म्हणजे का त्या शेलमध्ये तो शिजवल्यामुळे ना त्याचा साईज पण श्रिंक होत नाही आहे. नाही तर खूप वेळा होतं ना की सगळे प्रॉन्स आपले सगळे श्रिंक होऊन जातात, असं नाही होते. हे मस्ट ट्राय आहे, मस्ट 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 ट्राय. तिसऱ्या सुक्यामध्ये खोबऱ्याचा वापर आहे, मसाला आहे, कोथिंबीर, मोठा बाऊ, कढीपत्ता, हिरवी मिरची. तिसऱ्यांना कढीपत्त्याचा एवढा खमंग फोडणीचा फ्लेवर आहे. इथे कढीपत्ते खूप दिसतात, खूप नाही ॲक्च्युली, जेवढे दिसतात ना आय थिंक ते इतके फ्रेश आहेत. आपण असं ना झाडावरनं ते पान काढल्यावरती केवढा असा सुगंध येतो, लिटरली तसा. म्हणजे असं वाटतं की आर्टिफिशियल फ्लेवर वापरला आहे कढीपत्त्याचा. टेस्ट खूपच सुंदर आहे. आणि यांचा मिठा, खूप ठिकाणी काय होतं माहिती आहे का, या शेलफिशला ना थोडासा खारपणा येतो, पण इथे आय मीन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. मोहरीची फोडणी आहे, सुकं खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो. मी इथे आल्या खूप लोकांना विचारलं की तुमचं इथलं फेवरेट काय आहे आणि हे उत्तर मिळालं मला. म्हणजे ही डिश आहे साऊथ इंडियन फुली मंची म्हणून आणि हे आहेत प्रॉन्स आणि थोडंसं कोकोनट असा बेस मला वाटतोय, ड्राय कोकोनटचा, कारण का त्याचा अरोमा तसा आहे. आणि त्याच्याबरोबर हे आहेत नीर डोसे. खूप लोक इथे नीर डोसे मागवतात. सो आता आपण नीर डोसा आणि फुली मंचीची टेस्ट घेऊया. फुली मंची जर तुम्ही अजूनपर्यंत खाल्लं नसेल, यू आर मिसिंग आउट मेजर इन लाईफ. तुम्हाला वाटत असेल मी एवढं ओव्हर रिॲक्ट का करते आहे, बट इतकी सुंदर टँगी चव आहे, स्वीट अँड स्पायसी. आणि ते ड्राय कोकोनटचं जे काय प्रेपरेशन आहे विथ दॅट फ्रेश प्रॉन्स ना, आणि हा नीर डोसा इट जस्ट मेल्टिंग इन युअर माउथ. आणि त्याच्यात ना आल्याचा स्ट्रॉंग अरोमा आहे, म्हणजे खूप आलं आहे, आलं, मिरची आणि टँगी, आणि एकदम कम्फर्टिंग या नीर डोसाबरोबर. फुली मंची ही एक खूप स्पेशल डिश आहे आणि म्हणून मला ही ट्राय करायची होती आणि तुम्हाला सांगायची होती. बिकॉज एरवी हे थाळ्या वगैरे तर आपण खातच असतो, बट ही इतकी युनिक आहे दॅट यू मस्ट ट्राय इट. म्हणजे इथे ॲटलिस्ट या डिशसाठी तरी नक्की या. साऊथला गेलो आणि आता परत आलो आहे आपण मालवणमध्ये, म्हणजे वडे चाखुदी कोकणातले. सो ही अशी क्वांटिटी मिळणार आहे तुम्हाला आणि असा थिक अशी ग्रेव्ही दिसते आपल्याला वाटपाची. सो ही जराशी ना ब्राउनिश आहे, एकदम रेडिश पण नाही आहे. वडे एकदम ऑथेंटिक आहेत. मला भाजणीचे वडे खूप आवडतात आणि इथले करेक्ट आहेत. 5 वडे येतात आणि एवढी ग्रेव्ही येते आणि चिकनचे पीसेस पण खूप आहेत, तर हा एक पण करू शकता. हे आहे इथलं फेमस चिकन लपेटा कबाब, जे ॲक्च्युअल तंदूरमधून आले. सो इथे तंदूर आयटम पण आहेत आणि ह्याच्यामध्ये आत बघा स्टफिंग आहे, ज्याची वाट सगळे बघतात, ती म्हणजे सुरमई थाळी, ज्याच्यात आलेली आहे भाकरी, एवढी मोठी तुकडी, सोलकढी, सार, ठेचा, सुका जवला, मिरगुंड आणि आहे कोलम भात. सो अशी आहे आपली पारंपरिक सुरमई थाळी. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझं पोट इतकं भरलं आहे, पण सुरमई हा माझा वीकनेस आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. सो आता मी सुरमई टेस्ट करणार आहे. एकदम पातळ अशी तुकडी आहे. हां, रवा फ्राय आहे. फ्रेशनेस म्हणजे इथे मला वाटतं ही ब्रँड प्रसिद्ध झाली पण असेल बिकॉज ऑफ द फ्रेशनेस ऑल्सो. टेस्ट तर आहे, लोकांचा एकदा विश्वास बसला की मग तो बसतो. सुका जवला चटणी, व्हेरी सिम्पल अँड स्वीट. मिरगुंड, आता बघते सार, एकदम कम्फर्टिंग ऑथेंटिक त्रिफळाचं हे सार आहे, क्रीमी आहे, त्याच्यामुळे जरासा थिकनेस आला आहे त्याला.
म्हणजे सुक्या भाताबरोबर तर मस्तच लागणार आहे. त्याच्यानंतर अजून एक राईसची छान डिश दाखव. स्पेशल प्रॉन्स राईस आहे हा. आणि हे बघा याच्यामध्ये प्रॉन्स आहेत आणि असा बासमती मस्त लांबडा भात आहे. बरिस्ता म्हणजे फ्राय केलेला कांदा. शेवटचा पदार्थ आहे जो मी ट्राय करते. इतका सुंदर म्हणजे यू विल फॉल इन लव्ह विथ दिस बिर्याणी. मी ह्याला बिर्याणीच म्हणणार आहे. प्रॉपर फडफडीत, अजिबात लगदा झालेला नाही आहे, अजिबात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला नाही आहे. ओव्हरऑल जय हिंद लंच होमचे सगळेच पदार्थ, सगळ्याच डिशेस खूप फ्लेवरसम आहेत. एवढ्या डिशेस खाल्ल्या, प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा होता, डिस्टिंक्ट होता आणि एकदम प्रपोर्शनेट होता. आय लव्ह इट. म्हणून एवढी गर्दी. म्हणजे आय डोंट नो की माझं बोलणं पण ऐकू येत असेल का. हे बघा, एव्हरीथिंग इज जस्ट फुल. एवढी गर्दी आहे दोन्ही बाजूला, इकडे पण आणि इकडे पण. आणि इट्स नॉट इवन प्रॉपर डिनर टाईम. कुछ मीठा हो जाय मध्ये आहे इथलं प्रसिद्ध कस्टर्ड. ओके, इट लुक्स रिअली डिलिशियस. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू मंडळी, मला आता खूप खंत या गोष्टीची की मी इथे आधी का नाही आले आणि तुम्हाला ही आधीच जागा का नाही दाखवली, इतके दिवस का लावले. पण एनिवे, आज मी तुम्हाला सगळ्या प्रॉपर डिशेस आणि फ्लेवर्स सांगितले त्या जागेचे. सो डोंट मिस आउट ऑन दिस. छान तुम्हाला सी फूड खायचं आहे, डेफिनेटली कम टू जय हिंद, डेफिनेटली. आणि मी तर म्हणेन कलानगर, कारण सर्विस फास्ट. काय का मग आपण बसलो नाही तर तुमची ऑर्डर गरमागरम आली. हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे. सो कलानगरच्या ब्रँचला वेळ काढून या. आणि इथे तर 8 वाजल्यापासूनच गर्दी होती. थोडं वेटिंग करायचं, तयारी ठेवा. कस्टर्ड पण सुपर्ब आहे. व्हिडिओ सुपर्ब असं वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड रिमेंबर आय लव्ह यू ऑल. मी आत्ता इथल्या स्टाफ, मॅनेजर आणि हॉस्पिटॅलिटीचं कौतुक करत होते. म्हणजे अजून हे कुठल्याच रेस्टॉरंटमध्ये होत नाहीत. इथे ना वेटिंग करत असतानाच ते लोकांची ऑर्डर घेतात. त्यामुळे मग जेव्हा त्या लोकांना त्यांचं टेबल मिळतं त्यांना तिथे बसल्यावरती जास्ती वेट नाही करावं लागत. सो अमेझिंग, ऑल द बेस्ट, कूडोज टीम जय हिंद.